Hello everyone, welcome to Arviso's English. So students, in this video we will be seeing 9th standard full English lesson A True Story of Sea Turtles. So students, या व्हिडिओमध्ये आपण 9th standard English medium lesson A True Story of Sea Turtles हा बघणार आहोत. So let's get started. A True Story of Sea Turtles म्हणजे समुद्री कासवांची गोष्ट, खरी गोष्ट. So let's get started. We were serving the white-billed sea eagles in the summer that year. So त्या वर्षी आम्ही white-billed sea eagles हे जे पक्षी आहेत यांचा सर्वे करत होतो. As we roamed the coast, one of the volunteers in our team saw some shallow pits with white eggshells nearby. जेव्हा ते त्या कोस्टवर फिरत होते, त्या समुद्राच्या किनाऱ्यावर फिरत होते, तेव्हा त्यांच्यापैकी एका व्हॉलंटियरला काहीतरी दिसलं. एक शॅलो पीट होती. पीट म्हणजे गड्डा जो खाली होता आणि त्याच्या आजूबाजूला काही व्हाईट एगशेल्स होते, म्हणजे अंड्याचे तुकडे पांढऱ्या रंगाचे. एन्क्वायरीज विथ द विलेजर्स रिव्हेल्ड दॅट दे वेअर टर्टल एग्स. जेव्हा त्यांनी एन्क्वायरी केली, जेव्हा त्यांनी चौकशी केली आजूबाजूच्या गावातल्या लोकांना, तेव्हा त्यांना समजलं की ते टर्टल एग्स म्हणजे कासवाचे अंडे आणि त्याचे अवशेष होते. दिस केम ॲज अ सरप्राईज. आता ही गोष्ट या लोकांना फार सरप्राइजिंग वाटली. We had never come across turtle eggs in our walks along the beaches of Konkan in all these years. बरेच वर्षापासून ते कोकणच्या बीचेसवर काम करत होते, पण कधीही ते नेवर हॅड कम अक्रॉस विथ टर्टल एग्स. कधीही त्यांना टर्टलचे एग्स म्हणजे कासवाचे अंडे सापडले नव्हते. वी डिसाइडेड टू स्टडी दिस अनयुज्युअल ऑकरन्स फर्दर. हे जे अनयुज्युअल ऑकरन्स होतं म्हणजे न होणारी जी एक गोष्ट होती, तर यांनी ठरवलं की त्याचा अजून अभ्यास करावा, म्हणजे कारण हे नवीनच त्यांना आज काहीतरी दिसलेलं होतं. वी लर्न दॅट द बीच वेअर वी हॅड फाउंड द एगशेल्स हॅड बीन सील्ड फॉर द पब्लिक फॉर नियरली 1 month. त्यानंतर त्यांना कळलं की ज्या बीचवर त्यांना ते अंडे सापडले होते, अंड्याचे शेल्स सापडले होते, ते जवळपास 1 महिन्यासाठी सील्ड होतं पब्लिकसाठी, म्हणजे पब्लिकचं येणं जाणं त्याच्यावर बंद होतं. आफ्टर पीपल स्मगलिंग सिल्वर ब्रिक्स वेअर कॉट इन दॅट एरिया. त्यानंतर जेव्हा काही लोक सिल्वर ब्रिक्सची स्मगलिंग करताना तिथं आढळले, त्यानंतर तो बीच सील्ड केलेला होता. बट व्हॉट वी लर्न फर्दर शॉक्ड अस टू कोअर. पण त्यानंतर त्यांना जे कळलं त्यामुळे ते पुरते हादरून गेले. टर्टल्स नेस्ट अलॉंग द एंटायर कोस्टलाईन ऑफ अवर स्टेट. आपल्या पूर्ण स्टेटवर म्हणजे महाराष्ट्राच्या पूर्ण कोस्टलाईनवर टर्टल्स आपले अंडे देतात. टर्टल्स म्हणजे कोणते? सी टर्टल्स. There are a few people in every village who keep combing the beach in the early hours of the morning. प्रत्येक गावामधले काही लोक असतात ते थ्रूआउट द इयर म्हणजे वर्षभर सकाळी सकाळी संपूर्ण बीचची चक्कर मारतात, त्यावर लक्ष ठेवून असतात. When a female turtle comes on shore to nest and to lay eggs, she leaves behind a trail just like a track of wheels on the sand. जेव्हा एखादी फिमेल टर्टल ही समुद्राच्या किनाऱ्यावर अंडे द्यायला येते, तेव्हा ती आपल्या मागे एक ट्रॅक सोडते, एक ट्रेल सोडते. जसं सँडमधून व्हील म्हणजे चाक गेल्यानंतर त्याचं जसं एक छाप मागे राहते, तशी एक छाप ही समुद्री कासव जी आहे ती आपल्या मागे सोडते. द एग हंटर्स फॉलो दिस ट्रेल राईट अप टू द नेस्ट विच इज अबाउट 1/2 meter डीप. त्यानंतर जे एग हंटर्स असतात ते त्या ट्रेलला फॉलो करतात आणि ते त्या नेस्टपर्यंत पोहोचतात, जे 1/2 meter डीप म्हणजे आतमध्ये जवळपास 1/2 meter खोल एवढा खड्डा तो असतो, किंवा ती नेस्ट एवढी खोल असते. दे डिग अप द नेस्ट अँड स्टील ऑल द 100 to 150 एग्स दॅट आर लेड इनसाइड. त्यानंतर ते एग हंटर्स ते खोदतात, जो गड्डा आहे किंवा जे नेस्ट आहे ती खोदायचे आणि त्यातले 100-150 एग्स जे आहेत ते आत दिलेले ते काढून घ्यायचे, चोरायचे. These eggs are then either eaten or are sold in the market. त्यानंतर एक तर हे एग्स ते लोक खायचे किंवा मग ते मार्केटमध्ये नेऊन विकायचे. If a turtle is spotted while it is still laying eggs, it is allowed to live till the laying is over. समजा एखादा टर्टल त्यांना सापडला, एग देताना म्हणजे अंडे देताना एखादी मादा सापडली, तर ते तिला अंडे देऊ देत होते आणि एकदा तिचे अंडे देऊन झाले की as soon as the eggs are laid, it is caught and then killed and eaten. तिला पकडायचे, तिला मारायचे आणि खाऊन टाकायचे. अशा प्रकारे जे समुद्री कासव होते, एक तर त्याचे अंडे चोरण्यात येत होते
जर तो कासवसुद्धा ती कासवसुद्धा सापडली तर तिलासुद्धा मग हे लोक चोरून न्यायचे आणि तिला मारायचे, तिला खाण्यातसुद्धा येत होतं. दिस रूथलेस प्रॅक्टिस इज ऑब्झर्व्ड इन ऑल पार्ट ऑफ द वर्ल्ड. ही रूथलेस प्रॅक्टिस जी आहे, अमानवी प्रॅक्टिस ज्याला आपण म्हणू, ती संपूर्ण जगामध्ये आपल्याला पाहायला मिळते. However, in India, sea turtles have been given protection by including them under Schedule 1 of the Indian Wildlife Protection Act 1972. तो आपला इंडियन वाईल्डलाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 मध्ये तयार झाला. त्याच्या शेड्यूल 1 मध्ये जे सी टर्टल्स आहेत त्यांना प्रोटेक्शन दिलेलं आहे. दॅट मीन्स टर्टल हॅव गिवन ॲज मच प्रोटेक्शन ॲज टायगर्स. याचा अर्थ असा की जेवढं आपल्या देशामध्ये टायगर्स म्हणजे वाघांना प्रोटेक्शन आहे, तेवढंच टर्टल्सला सुद्धा गव्हर्नमेंटकडून प्रोटेक्शन मिळालेलं आहे. देअरफॉर ऑल दिस बिझनेस ऑफ गॅदरिंग सी टर्टल एग्स अँड किलिंग टर्टल्स इज कॅरीड ऑन इन अ सिक्रेट हश हश मॅनर. त्यामुळे हा जो बिझनेस आहे, टर्टल्स एग्सला गॅदर करायचा म्हणजे त्यांचे अंडे गोळा करायचा किंवा टर्टल्सला मारायचा, हा सगळं सिक्रेटली हश हश मॅनरमध्ये व्हायचा. म्हणजे चुपचापमध्ये या सर्व गोष्टी होत होत्या, याची वाच्यता बाहेर कुठेही होत नव्हती. दिस इन्फॉर्मेशन वॉज डिस्ट्रेसिंग. अतिशय निराशाजनक ही माहिती होती. वी बिगन टू थिंक सिरियसली अबाउट इट. त्या लोकांनी मग याचा गांभीर्याने विचार करणं सुरू केलं. वी डिसाइडेड टू अंडरटेक अ प्रोजेक्ट फॉर अ प्रोटेक्शन अँड कन्झर्वेशन ऑफ टर्टल्स अँड देअर नेस्ट इन महाराष्ट्र. त्यानंतर त्यांनी ठरवलं की त्यांनी एक प्रोजेक्ट करायचा, म्हणजे एक प्रोजेक्ट हाती घ्यायचा जो प्रोटेक्शन अँड कन्झर्वेशन ऑफ टर्टल्स, टर्टलला प्रोटेक्ट आणि त्यांचं संवर्धन म्हणजे कन्झर्वेशन करायसाठी आणि त्यांचे जे नेस्ट आहे महाराष्ट्रामध्ये, त्यांचे जे अंडे आहेत, घरटे आहेत, त्यांना संरक्षण करायसाठी कामा पडेल, असा एक प्रोजेक्ट हाती घ्यायचं त्यांनी ठरवलं. वी हॅड नो एक्सपिरियन्स रिगार्डिंग सी टर्टल्स. सी टर्टल्सचे रिगार्डिंग त्यांच्याकडे कुठलाही एक्सपिरियन्स नव्हता, बिकॉज हे लोक त्या क्षेत्रात पहिल्यांदाच आलेले होते. सो फर्स्ट ऑफ ऑल वी अंडरटूक अ स्टडी ऑफ टर्टल्स. त्यामुळे सर्वात आधी त्यांनी टर्टल्सची स्टडी करणं, अभ्यास करणं चालू केलं. We contacted institutes that work for the protection of turtles in India. त्यांनी अशा इन्स्टिट्यूट्सला कॉन्टॅक्ट करणं चालू केलं जे टर्टल्सच्या प्रोटेक्शनमध्ये भारतामध्ये काम करत होते. द नेक्स्ट स्टेप वॉज लॉन्चिंग अ टर्टल प्रोटेक्शन कॅम्पेन ॲट वेलास, तालुका मंडणगड, डिस्ट्रिक्ट रत्नागिरी. त्यानंतर त्यांची पुढची स्टेप होती की त्यांनी रत्नागिरी डिस्ट्रिक्टमधल्या वेलास या गावामध्ये टर्टल प्रोटेक्शन कॅम्पेन सुरू केला. दिस वॉज डन विथ द सपोर्ट अँड कॉपरेशन ऑफ द फॉरेस्ट डिपार्टमेंट. आणि यामध्ये त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटचं सपोर्ट आणि कॉपरेशन घेतलं. ॲज पार्ट ऑफ द कॅम्पेन अ फ्यू लोकल पीपल वेअर स्पेशली अपॉइंटेड टू लुक फॉर द टर्टल नेस्ट ऑन द बीच इन द मॉर्निंग. आता या कॅम्पेनमध्ये सर्वात आधी त्यांनी हे केलं की काही लोकल पीपल त्यांनी अपॉइंट केले. कशासाठी? टू लुक फॉर टर्टल नेस्ट अँड बीच ऑन द बीच इन द मॉर्निंग. सकाळी सकाळी बीचवर जर कुठल्या टर्टलला अंडे दिले तर त्याच्या अंड्यांचा शोध घेणे, त्याच्या अंड्यांवर लक्ष ठेवणे, यासाठी काही लोक जे आहेत त्यांनी अपॉइंट केले, म्हणजे पूर्ण घरट्यावरच. वेन दे केम अक्रॉस अ नेस्ट दे हॅड टू केअरफुली रिमूव्ह द एग्स फ्रॉम द नेस्ट. आता जेव्हा त्यांना ती नेस्ट दिसायची, ते घरटं दिसायचं कासवाचं, तेव्हा त्यांचं काम हे होतं की त्यातून ते एग्स रिमूव्ह करायचे, म्हणजे त्यातून अंडे काढायचे अँड ब्युरी देम अगेन इन अ सिमिलर पीट बट ऑन वन प्रोटेक्शन विथ फेन्सिंग. आणि त्या अंड्यांना दुसऱ्या सिमिलर पिटमध्ये, दुसऱ्या एखाद्या गड्ड्यामध्ये ते ठेवून द्यायचे. पण हा जो दुसरा गड्डा असायचा वन प्रोटेक्टेड विथ फेन्सिंग, वायर फेन्सिंगने प्रोटेक्ट केलेला असायचा, म्हणजे तिथून मग ते अंडे चोरून जायची शक्यता नव्हती. दे हॅड टू वॉच ओव्हर द प्रोटेक्टेड नेस्ट टू प्रिव्हेंट थेफ्ट. त्यांना लक्ष ठेवावं लागायचं टू प्रिव्हेंट थेफ्ट. थेफ्ट म्हणजे चोरी. तर त्या अंड्यांची चोरी होऊ नये म्हणून ते लोक त्यावर लक्षसुद्धा ठेवायचे. इन द फर्स्ट इयर वी कुड सक्सेसफुली प्रोटेक्ट 50 नेस्ट इन दिस मॅनर. अशा प्रकारे पहिल्याच वर्षात त्यांनी जवळपास 50 घरटे सक्सेसफुली प्रोटेक्ट केले, सक्सेसफुली वाचवले. देन द बेबीज हॅश्ड आउट ऑफ द एग्स. त्यानंतर वेन द बेबीज हॅश्ड आउट ऑफ द एग्स, व्हॉट अन इव्हेंट दॅट वॉज. ज्या दिवशी त्या अंड्यांमधून छोटे छोटे पिल्लं कासवांचे बाहेर आले, किती सुंदर इव्हेंट तो होता, अतिशय सुंदर प्रसंग होता. द होल विलेज रश टू बीच टू विटनेस द स्पेक्टॅकल. संपूर्ण गावच्या गाव त्या स्पेक्टॅकल, त्या अद्भुत दृश्याला बघण्यासाठी बीचवर गोळा झालं होतं. वेन द टायनी टर्टल्स हॅचलिंग हरीड अक्रॉस द सिल्वर सँड टू मीट द रोलिंग बाउंडलेस सी, व्हॉट अन ओवेशन ते रिसीव्ह फ्रॉम द ऑनलुकर्स. जेव्हा ते छोटे छोटे टर्टल हॅचलिंग्स
हरिड अक्रॉस द सिल्वर सँड, चंदेरी त्या वाळूवर हरिड म्हणजे घाईघाईने पुढे चालले होते टू मीट द रोलिंग बाउंडलेस सी, त्या अथांग समुद्राला भेटण्यासाठी. व्हॉट ओवेशन दे रिसिव्ड फ्रॉम द ऑनलुकर्स, इतकं सुंदर ओवेशन त्यांना ऑनलुकर्स म्हणजे जे लोक बघायला आले होते त्यांच्याकडून मिळालं. सम ऑफ द एल्डरली विलेजर्स कन्फेस that though they had seen and stolen turtle eggs right from their school days, it was for the first time that they had seen the hatchling rushing to the sea. त्या गावातील काही जे एल्डरली विलेजर्स होते त्यांनी कन्फेस केलं म्हणजे मान्य केलं की जरी त्यांनी लहानपणापासून टर्टल एग्स बघितले असतील किंवा चोरलेले सुद्धा असतील तरीही आज पहिल्यांदा ते बघत होते की त्या एग्समधून ते पिल्लं निघालेले आहेत आणि कशा प्रकारे ते समुद्रात जात आहेत. हे दृश्य त्यांनी आज आयुष्यात पहिल्यांदा बघितलं होतं. देअर आर 7 टाइप्स ऑफ सी टर्टल्स इन द वर्ल्ड. या जगामध्ये जवळपास 7 प्रकारचे समुद्री कासव पाहायला मिळतात. 5 ऑफ विच आर फाउंड इन इंडिया. त्यातल्या 5 प्रजाती आपल्या भारतात सुद्धा आढळतात. द ऑलिव्ह रिडली टर्टल्स नेस्ट अलॉंग द एंटायर कोस्टलाईन ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या संपूर्ण कोस्टलाईनवर म्हणजे संपूर्ण समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडली टर्टल्स जे आहेत त्यांची नेस्ट आपल्याला बघायला मिळतात. ग्रीन टर्टल्स अँड हॉकबिल्स हॅव ऑल्सो बीन फाउंड. ग्रीन टर्टल्स आणि हॉकबिल्स या 2 प्रजातीसुद्धा महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतात. अँड अमेझिंग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टर्टल्स इज दॅट when the female turtles reaches maturity, that is nearly after a gap of 15 years, she returned to the shore to lay her eggs at the same place where she was born. एक अतिशय अमेझिंग अशी एक गोष्ट, एक कॅरेक्टरिस्टिक्स, एक वैशिष्ट्य आहे टर्टल्सचं की एक जी फिमेल टर्टल आहे ती जेव्हा मॅच्युअर होते म्हणजे मोठी होते जवळपास 15 वर्षानंतर म्हणजे अंडे देण्यालायक होते तेव्हा ती त्याच शोअरवर त्याच समुद्र किनाऱ्यावर अंडे द्यायसाठी येते जिथे तिचा जन्म झाला होता. आणि ही खूप त्यांचं एक अमेझिंग असं कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला पाहायला मिळते. द फिमेल कम्स ऑन शोअर जस्ट टू मेक अ नेस्ट इन द सँड अँड ले हर एग्स अँड इमिडिएटली रिटर्न टू द सी. फिमेल फक्त शोअरवर म्हणजे किनाऱ्यावर येते, फक्त तिथे ती एक नेस्ट खोदते म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू घरटं खोदायचं काम करते त्या वाळूमध्ये आणि एकदा त्याच्यामध्ये अंडे दिले की इमिजिएटली रिटर्न टू सी आणि तात्काळ ती समुद्रामध्ये परत चालली जाते. शी डज नॉट रिटर्न टू द नेस्ट आफ्टर दॅट. त्यानंतर कधीही ती वळून त्या घरट्याकडे परत येत नाही. एकदा अंडे दिले की तिचं काम झालं, त्यानंतर ती अंड्याला बघायला परत येत नाही. द एग्स हॅच आफ्टर अ पिरियड ऑफ 45 to 50 days. जवळपास 45-50 दिवसांनी अंड्यांमधून पिल्लं बाहेर येतात. युजिंग नॅचरल हीट आणि ती नॅचरल हीट वापरून उबतात. इन्युमरेबल डेंजर्स अवेट द लिटिल हॅचलिंग इन द डीप सी. अथांग समुद्रामध्ये, खोल समुद्रामध्ये इन्युमरेबल डेंजर्स म्हणजे असंख्य अशा धोके त्यांची वाट बघत असतात. अँड दे हॅव टू फेस देम ऑल ऑन देअर ओन. आणि सर्वच्या सर्व धोक्यांचा सामना त्या बिचाऱ्या पिल्लांना स्वतः करावा लागतो. देअर सर्वायवल रेट इज देअरफॉर ॲज लो ॲज जस्ट 1 or 2 टर्टल्स आउट ऑफ 1000. त्यामुळे त्यांचा सर्वायवल रेट इतका कमी आहे की हजारो कासवांच्या पिल्लांपैकी एखाद दुसराच जगू शकतो, बाकीचे सर्व मॉर्टल होऊन जातात, मरून जातात. टर्टल्स परफॉर्म अन इम्पॉर्टंट फंक्शन. दे कीप द सी क्लीन. टर्टल्स हे समुद्र क्लीन ठेवायचं काम करतात, त्यामुळे एक इम्पॉर्टंट फंक्शन, एक अतिशय महत्त्वाचं काम ते करतात. डज ऑक्युपाय ॲन इम्पॉर्टंट प्लेस इन मरीन इकॉलॉजी. त्यामुळे मरीन इकॉलॉजीमध्ये एक अतिशय महत्त्वाचं स्थान टर्टल्सचं आहे. कन्सिडरिंग ऑल दीज फॅक्टर्स इट इज वायटल टू अंडरटेक देअर प्रोटेक्शन ऑन अ लार्ज स्केल. या सर्व फॅक्टर्सचा जर विचार केला तर ही गोष्ट अतिशय इम्पॉर्टंट आहे टू प्रोटेक्ट देम ऑन अ लार्ज स्केल. त्यांना प्रोटेक्ट करणं, त्यांचं प्रोटेक्शन करणं खूप मोठ्या प्रमाणात हे अतिशय गरजेचं आहे. बिकॉज एक तर त्यांचा मॉर्टॅलिटी रेट खूप हाय आहे, 1000 पैकी एखादा कासव जगतो. दुसरी गोष्ट अशी की ते मरीन इकॉलॉजीमध्ये एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. आफ्टर द सक्सेस ॲट वेलस वी स्टार्टेड इम्प्लिमेंटिंग द प्रोजेक्ट इन अदर प्लेसेस टू. जेव्हा त्यांना वेलासमध्ये सक्सेस मिळालं तेव्हा त्यांनी मग दुसरीकडे सुद्धा हा प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करणं स्टार्ट केलं. विदिन 5 years द एंटायर कोस्टलाईन ऑफ महाराष्ट्र वॉज सर्वेड. 5 वर्षाच्या आत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचं जे कोकण परिसर आहे किंवा समुद्रकिनारा आहे तो सर्वे केला. प्रोटेक्शन वॉज ऑफर्ड टू 80 ऑफ द विलेजर्स वेअर टर्टल नेस्ट वेअर फाउंड. म्हणजे 80 गावामध्ये टर्टल्सचे एग्स, टर्टलचे अंडे सापडले होते. त्या सर्व गावांमध्ये त्या अंड्यांना प्रोटेक्शन देण्यात आलं. अवर स्ट्रॅटेजी वॉज टू एंगेज दोज
who had so far been involved in stealing the eggs, then to train and involve them in the work of protection. त्यांची स्ट्रॅटेजी अशी होती की जे लोक टर्टल्सचे एग्स आणि टर्टल्सला चोरण्याच्या कामामध्ये गुंतलेले होते, हे लोक त्यांना प्रोटेक्ट करायच्या कामामध्ये घ्यायचे. त्याच लोकांना ते ट्रेन करत होते आणि अशा प्रकारे हेच लोक मग टर्टल्सला प्रोटेक्ट करायच्या कामात या लोकांची मदत करत होते. सो अशी एक सिंपल आणि पण इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजी यांची होती. वी स्टार्टेड द टर्टल फ्रेंड अवॉर्ड कासव मित्र टू एनकरेज मोर पीपल टू बी अ पार्ट ऑफ द प्रोटेक्शन कॅम्पेन. पुढे त्यांनी कासव मित्र म्हणून अवॉर्ड देणं सुद्धा स्टार्ट केलं, म्हणजे टर्टल फ्रेंड अवॉर्ड. त्यामुळे लोक एनकरेज होऊ लागले आणि या प्रोटेक्शन कॅम्पेनचा अजून भाग बनवू लागले. अ कॉम्प्रिहेन्सिव्ह बुकलेट अँड अ शॉर्ट फिल्म ऑन द प्रोटेक्शन ऑफ टर्टल वॉज प्रिपेअर्ड टू स्प्रेड द मेसेज. आणि हा मेसेज स्प्रेड करायसाठी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह बुकलेटसुद्धा छापण्यात आलं आणि एक शॉर्ट फिल्मसुद्धा टर्टल्सच्या प्रोटेक्शनवर बनवण्यात आली. अशा प्रकारे अवेअरनेससुद्धा क्रिएट होऊ लागला. The year 2006 saw the beginning of the novel concept Turtle Festival or Kasav Mahotsav, an opportunity for tourists to witness the unique spectacle of the hatchling rushing out to the sea. 2006 साली त्यांनी एक नवीनच नॉवेल कन्सेप्ट चालू केला, ज्याचं नाव होतं टर्टल फेस्टिवल किंवा कासव महोत्सव. आणि ती एक अपॉर्च्युनिटी असायची टुरिस्ट म्हणजे पर्यटकांसाठी की ते त्या हॅचलिंगला म्हणजे अंड्यांमधून निघणारे पिल्लं त्यांना ते समुद्राकडे जाताना बघू शकायचे. A short film on turtle and the natural beauty of Konkan were additional feature of the festival. एक शॉर्ट फिल्म बनवल्या गेली ज्यामध्ये कोकणातलं नॅचरल ब्युटी आणि टर्टल्स यांचे फीचर्स यांच्यावर त्या फेस्टिवलमध्ये दाखवण्यात येऊ लागली. At the same time, we were quite firm on one issue. The hatchling should not come to even the slightest harm due to this tourist activity. पण एक गोष्टीचं त्यांनी खास ध्यान ठेवलं, या टुरिस्ट ॲक्टिव्हिटीमुळे हॅचलिंगला कुठलाही हार्म्स म्हणजे त्या पिल्लांना कुठलाही हार्म पोहोचू नये. तर या गोष्टीची ते काळजी घ्यायचे आणि तरीही त्यांनी टुरिस्टला अलाव केलं की ते हे जे हॅचलिंग आहेत जे अंड्यांमधून बाहेर पडतात त्यांना बघू शकेल. द टुरिस्ट वेअर अकोमोडेटेड इन द होम्स ऑफ द विलेजर्स. टुरिस्ट ज्या गावं असायचे त्या गावातल्या विलेजर्सच्या घरांमध्येच ते थांबायचे. The response of this novel concept of homestay was excellent. आणि या होमस्टे या नॉवेल कन्सेप्टला जो रिस्पॉन्स आहे टुरिस्टचा तो अतिशय चांगला मिळाला. A turtle friends club was established in each village, the member being all the villagers offering homestay. एक टर्टल फ्रेंड क्लब जो आहे तो प्रत्येक गावामध्ये सुरू झाला आणि प्रत्येक गावामध्ये लोक जे आहेत ते टुरिस्टसाठी होमस्टे अवेलेबल करू लागले. All the villagers would now offer the same rate for homestay. त्यानंतर मग सर्व विलेजर्स होमस्टेचे सारखेच रेट सर्व टुरिस्टला ऑफर करू लागले. दे गेव 10% ऑफ देअर इन्कम फ्रॉम होमस्टे फॉर टर्टल प्रोटेक्शन फंड. आणि गावातले लोक मग त्यांच्या होमस्टेमधून जी कमाई करत होते त्यातले 10% ते मग आता टर्टल प्रोटेक्शन फंडमध्ये जमा करायचे. द फंड वुड बी युटिलाइज्ड फॉर द पर्पज ऑफ प्रोटेक्शन अँड कन्झर्वेशन ऑफ टर्टल. त्यानंतर तो फंड ते पैसे टर्टल्सच्या प्रोटेक्शन आणि कन्झर्वेशनसाठी युटिलाइज म्हणजे वापरल्या जायचे. मॉडर्न टेक्नॉलॉजी ऑल्सो हेल्प. यामध्ये मॉडर्न टेक्नॉलॉजीची सुद्धा त्यांनी हेल्प घेतली. द फेस्टिवल रीच्ड ऑल कॉर्नर्स ऑफ द वर्ल्ड थ्रू द मीडियम ऑफ द इंटरनेट अँड आवर वेबसाईट. इंटरनेट आणि वेबसाईटच्या माध्यमातून त्यांचं काम संपूर्ण जगामध्ये पसरलं. पीपल अराउंड द वर्ल्ड बिगन टू कॉन्टॅक्ट द स्मॉल विलेजेस ऑफ कोकण. जगभरातले लोक आता कोकणातल्या त्या छोट्या छोट्या गावांना कॉन्टॅक्ट करू लागले. मोर अँड मोर विलेजर्स केम फॉरवर्ड टू डू दिस वर्क अँड द नंबर ऑफ होमस्टे फॅमिलीज वेंट अप टू 35. आणि बरेच लोक मग पुढे येऊन हे काम करू लागले. होमस्टेची फॅमिली आता 35 फॅमिलीजची बनली. 35 फॅमिली होमस्टे अवेलेबल करू लागले. ॲज मेनी ऑफ 800 पीपल बिगन टू विजिट वेलास ॲट द टर्टल सीझन. टर्टलच्या सीझनमध्ये फक्त एकट्या वेलास गावामध्ये 800च्या वर टुरिस्ट यायचे. दिस मीन्ट मोर बिझनेस फॉर द विलेजर्स. याचा अर्थ विलेजर्ससाठी नवीन बिझनेस, जास्त फायदा ते टुरिस्ट करून द्यायचे. नाव दे रिअलाइज दॅट टुरिझम कॅन बी अ सोर्स ऑफ इन्कम. अशा प्रकारे गावातल्या लोकांना कळलं की टुरिझमसुद्धा इन्कमचा सोर्स बनू शकतो. टुरिस्ट ब्रिंग इन मनी अँड इन ऑर्डर टू अर्न दॅट मनी इट वॉज इम्पॉर्टंट टू प्रोटेक्ट द टर्टल हॅचलिंग. तर टुरिस्ट पैसा आणायचे गावामध्ये. जर या लोकांना पैसा जो आहे तो कमवायचा असेल तर त्यांना कळलं
की आपल्याला टर्टल्सच्या हॅचलिंगची प्रोटेक्शन करावी लागेल. जर कासव असतील तरच टुरिस्ट येतील त्यांना बघायसाठी. दिस वॉज कन्झर्वेशन ऑफ नेचर थ्रू लाईव्हलीहूड. यालाच आपण लाईव्हलीहूड थ्रू नेचरचं कन्झर्वेशन असंही म्हणू शकतो, म्हणजे जीवनासोबतच निसर्गाचं रक्षण. अँड इट्स ट्रू सेन्स. वेलास बिगन द प्रोजेक्ट्स मेन सक्सेस स्टोरी. अशा प्रकारे वेलास हे गाव या प्रोजेक्टची मेन सक्सेस स्टोरी जे आहे ते बनलं. सह्याद्री निसर्ग मित्र आर ऑर्गनायझेशन बिलीव्ड that it is only the local villagers who can ultimately offer excellent protection to the local species. सह्याद्री निसर्ग मित्र म्हणजे ज्यांनी हे कॅम्पेन चालू केलं, ज्यांनी हे काम केलं, त्यांचं म्हणणं असं आहे की लोकल पीपलच लोकल स्पेसिसचं प्रोटेक्शन चांगल्या प्रकारे करू शकतात. म्हणजे गावातले लोकच त्या गावात जे स्पेसिस आहेत तिचे जे एक प्रकारे वाईल्ड लाईफ म्हणू शकतो आपण, त्यांना संरक्षण चांगल्या प्रकारे देऊ शकतात. If they are given the freedom to do that, the conservation project becomes sustainable. जर त्या गावातल्या लोकांनाच आपण स्वातंत्र्य दिलं की तेच त्या कासवांना प्रोटेक्ट करू शकतील, तर मग हा प्रोजेक्ट जो आहे तो सस्टेनेबल बनेल, म्हणजे नेहमी चालू राहील. With this belief, we entrusted the project to the forest department, the ग्राम पंचायत, the villagers and their turtle friend club. अशा प्रकारे या आशेने म्हटल्यापेक्षा या विश्वासाने त्यांनी तो प्रोजेक्ट म्हणजे सह्याद्री निसर्ग मित्र यांनी हा प्रोजेक्ट फॉरेस्ट डिपार्टमेंट, ग्रामपंचायत, विलेजर्स आणि टर्टल फ्रेंड्स क्लबला सुपूर्द केला. ऑल ऑफ देम आर हँडलिंग इट वंडरफुली. आणि सर्वच लोक अतिशय चांगल्या प्रकारे तो प्रोजेक्ट हँडल करत आहेत. नाऊ वी आर हॅपी टू सी द प्रोजेक्ट रनिंग स्मूथली अँड ऑफर हेल्प ओनली वेन नेसेसरी. आणि आता त्यांना बघून आनंद होतो की प्रोजेक्ट अतिशय स्मूथली चालू आहे आणि जेव्हा कधी यांची गरज पडते तेव्हा हे सुद्धा लोक त्यांना मदत करतात. अशा प्रकारे टर्टल्सला वाचवण्यामध्ये खूप मोठं काम हे सह्याद्री निसर्ग मित्र या परिवाराने केलं. हा लेख जो आहे तो लिहिलेला आहे भाऊ काटधारी यांनी, जे सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेचे आहेत. सो आय होप सर्वांना हा लेसन खूप चांगल्या प्रकारे समजला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.